गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आपण मागील तासामध्ये योग्य पर्याय निवडा किंवा बहुपर्यायी प्रश्न याविषयी अध्ययन करत होतो. काही बहुपर्यायी प्रश्नांचा, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करत होतो. तर आज आपण प्रश्न घेऊया, एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास रिकामी जागा म्हणतात. प्रश्न पहा. एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास रिकामी जागा म्हणतात. तर एकाच देशातील दोन प्रदेशात होणाऱ्या व्यापारास काय म्हणतात? पर्याय अ आहे देशांतर्गत व्यापार, पर्याय ब आहे प्रादेशिक व्यापार, पर्याय क आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही बरोबर. तर हे चार पर्याय दिलेले आहेत. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास रिकामी जागा म्हणतात. अ देशांतर्गत व्यापार. तर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, देशांतर्गत व्यापार म्हणजे काय याविषयी अध्ययन करताना आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या अभ्यासली, देशांतर्गत व्यापाराची व्याख्या अभ्यासली. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यामधील समानता अभ्यासली. तसेच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यामधील असमानता देखील अभ्यासली. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आणि देशांतर्गत व्यापार म्हणजे काय. तर या ठिकाणी प्रश्न आहे, एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास रिकामी जागा म्हणतात. अ देशांतर्गत व्यापार. तर हा पर्याय बरोबर आहे का? हा पर्याय योग्य आहे का? तर हा पर्याय बरोबर आहे, कारण एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास देशांतर्गत व्यापार असे म्हणतात. म्हणजे अ पर्याय हा बरोबर पर्याय आहे. दुसरा पर्याय काय आहे? प्रादेशिक व्यापार. तर दुसरा पर्याय बरोबर आहे का चूक आहे? पहिला पर्याय अ तर बरोबरच आहे. दुसरा पर्याय प्रादेशिक व्यापार हा योग्य आहे का अयोग्य? तर ब पर्याय सुद्धा योग्य आहे, कारण एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास देशांतर्गत व्यापार म्हणतात आणि देशांतर्गत व्यापारालाच प्रादेशिक व्यापार असे देखील म्हणतात. म्हणून पर्याय अ सुद्धा बरोबर आहे, पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. मग अशा वेळेस कोणता पर्याय आपण योग्य आहे म्हणून निवडायचा, हा प्रश्न निर्माण होतो. तर आपण त्यासाठी सर्व पर्याय नीट समजून घेणे आवश्यक असते.
तिसरा पर्याय आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास रिकामी जागा म्हणतात, देशांतर्गत व्यापार म्हणतात, प्रादेशिक व्यापार म्हणतात. त्यामुळे अ आणि ब दोन्ही पर्याय बरोबर आहेत आणि क पर्याय होता आंतरराष्ट्रीय व्यापार. तर एकाच देशातील दोन प्रदेशातील व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणत नाहीत. म्हणून पर्याय क जो आहे तो चुकीचा आहे, अयोग्य आहे. मग आता चौथा पर्याय काय आहे? अ व ब दोन्ही बरोबर. म्हणून यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडताना यामध्ये अ पर्यायसुद्धा बरोबर आहे, ब पर्यायसुद्धा बरोबर आहे आणि ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण ड पर्याय असे सांगतो की दिलेल्या 4 पर्यायापैकी अ सुद्धा बरोबर आहे आणि ब सुद्धा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य उत्तर, योग्य पर्याय हा ड पर्याय आहे. अ व ब दोन्ही बरोबर. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे ड. पुढचा प्रश्न घेऊया. तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला? प्रश्न पहा, एकदम साधा आहे. तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला? आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत अभ्यासले. ते सिद्धांत सविस्तर अभ्यासले. मग तुलनात्मक व्यय सिद्धांत सुद्धा आपण अभ्यासला. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला असं कन्फ्यूज होता कामा नये की नेमकं तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला. त्यामुळे हा प्रश्न आपण सरावासाठी घेतलेला आहे की तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला. पर्याय अ आहे ॲडम स्मिथ, पर्याय ब आहे रिकार्डो, पर्याय क आहे डॉक्टर मार्शल आणि पर्याय ड आहे हेक्स्चर ओलिन. तर यापैकी पर्याय क डॉक्टर मार्शल हा पर्याय होऊच शकत नाही. कारण डॉक्टर मार्शलचा कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आपण अभ्यासलेला नाही, आपल्या अभ्यासक्रमात नव्हता. आता राहिले पर्याय अ, ब आणि ड. तर या ठिकाणी अ पर्याय आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी तुलनात्मक व्यय सिद्धांत मांडला का? नाही. ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष लाभाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला? तर अ ॲडम स्मिथ हा पर्याय अयोग्य आहे. ब पर्याय आहे रिकार्डो. तर रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत मांडला का? तर यस. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडला. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता डॉक्टर मार्शल, हा अयोग्य आहे. आणि ड पर्याय होता हेक्स्चर ओलिन. तर हेक्स्चर ओलिन यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे. पण त्यांनी तुलनात्मक व्यय सिद्धांत मांडलेला नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्स्चर ओलिन सिद्धांत मांडलेला आहे. हेक्स्चर ओलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कोणता सिद्धांत मांडला? तर आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणून तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला याचं योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे ब डेव्हिड रिकार्डो. आणि बाकीचे तीनही पर्याय हे अयोग्य आहेत.
ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. रिकामी जागा व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. रिकामी जागा व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. पर्याय अ आहे आंतरराष्ट्रीय, पर्याय ब आहे देशांतर्गत, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर, आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर यापैकी एक उत्तर योग्य आहे. रिकामी जागा व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. हे वाक्य आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत वापरलं गेलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी अपर्याय हा योग्य पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे ब पर्याय जो आहे देशांतर्गत हे त्या ठिकाणी अयोग्य आहे. आणि अ बरोबर असल्यामुळं आणि ब चूक असल्यामुळे क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर हे क पर्याय अयोग्य आहे. आणि ड पर्याय सुद्धा अ व ब दोन्ही चूक हा सुद्धा त्या ठिकाणी अयोग्य आहे, कारण अ बरोबर आहे ब चूक आहे. म्हणून अ व ब दोन्ही चूक हा पर्याय सुद्धा ड अयोग्य आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे हे वाक्य अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं असल्यामुळे अपर्याय आंतरराष्ट्रीय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा, प्रश्न एकदम साधा आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे. तर पहिला पर्याय आहे 1995, दुसरा पर्याय आहे 1996 ब, क पर्याय आहे 1991 आणि ड पर्याय आहे 2001. तर या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना का करण्यात आली? तर त्याचा उद्देश होता की आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर व्हावेत, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीवर मर्यादा येतात, ते बंधने दूर करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळावी यासाठी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या उद्देशानं जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली. तर ती कोणत्या वर्षी करण्यात आली हा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्यामध्ये अ पर्याय आहे 1995 1995, ब पर्याय आहे 1996 1996, क पर्याय आहे 1991 1991 आणि ड पर्याय आहे 2001 2001. तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 या वर्षी करण्यात आली.
त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर ब पर्याय होता 1996, क पर्याय होता 1991 आणि ड पर्याय होता 2001. तर ब, क आणि ड हे तिन्ही पर्याय अयोग्य आहेत, कारण जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही 1995 मध्ये झालेली आहे. म्हणून 1995 हा पर्याय योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.